हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज आपण बनवणार आहोत बेसनचा ढोकळा. त्याच्यासाठी आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते चाळणीवर टाकून मी चाळून घेतलेलं आहे. बघा, असं चाळल्यामुळे बेसन चांगला हलका होतो आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा फुलण्यासाठी मदत होते आणि जर त्याच्यात काही कचरा असेल तर निघून जाईल. तर इथे मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे, अर्धा चमचा साखर टाकलेली आहे, इथं थोडी हळद टाकून घेणार आहे. हळद आपण थोडीच पाव चमचा किंवा थोडी त्याच्यापेक्षा जास्त टाकू. हळद जास्त टाकल्यामुळे कसं तो कधी कधी रेड पण होतो याच्यामुळे, त्याच्यामुळे हळद थोडीच कमीच टाका. इथे मी चुकून हळद अर्धा चमचा लिहिली आहे, पण तुम्ही पाव चमचा. आणि इथे एक चमचा तेल टाक. एक चमचा तेल टाकून हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. आणि बघा, अर्धी वाटी पाणी टाकून हे चांगलं मिश्रण आपण एक साईडने जसं पेटून मिक्स करून घेऊ. आणि याच्यात पाणी अर्धी वाटीच पाणी लागतं. आणि इथं तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून याच्यात मिक्स करा. म्हणजे जर पाणी तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. बघा, आपण याच्यामध्ये दही वगैरे असं काहीच टाकणार नाही, म्हणून तरी हा मस्तपैकी आपला ढोकळा असा तयार होणार. बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं मिश्रण करा. आणि ज्या भांड्यात आपण ढोकळा बनवू त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे ढोकळा निघण्यासाठी आपला पटकन नाही. तर इथे मी इनो पॅकेट टाकलेले आहे बघा, आणि याच्यावर थोडं जस्ट एक स्पून पाणी टाकून असं मस्तपैकी मिक्स करून द्या. इनो टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका. बघा, मस्त फुललेला आहे आपला बघा. आणि लगेचच हे आपण भांड्यात ओतून घेणार. त्याच्या अगोदर आपण ज्या भांड्यात ढोकळा शिजवण्यासाठी ठेवणार आहे ते भांडे पाणी उकळून ठेवा, कारण जर पाणी उकळलेलं नसेल तर मग ढोकळा आपला फुलणार नाही. त्याच्यासाठी पहिलेच इथे बघा मी भांड्यात पाणी उकळून ठेवलेलं आहे, तर त्याच्यामुळे लगेच आपलं सोडा इनो जे घालू ते आपलं ॲक्टिव्ह होतं. म्हणून नेहमी पाणी उकळायला ठेवून द्या, नंतरच त्याच्यामध्ये इनो वगैरे टाका. आणि इथे मी 12 ते 15 मिनटं हे शिजून घेणार. त्याच्या अगोदर आपण हे चेक करू नका, कारण 10 मिनटं तरी त्याला चांगले शिजायला लागतं. त्याच्या अगोदर खोलला तर तो पूर्णपणे बसतो. म्हणून बघा, आता इथे मस्त की आपला ढोकळा रेडी झाला आहे आणि मी तो थंड करून कट करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तडक्यासाठी तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि थोडं लिंबू रस, थोडी साखर टाकलेली आणि थोडी पाहिजे तर थोडं अजून तुम्ही पाणी टाकू शकता, कारण आपला ढोकळ्यासाठी पूर्ण ते तडका त्याच्या आतमध्ये गेल्यावर ते चांगलं लागतं. ते बघा, आपला मस्तपैकी असा ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा गुळाची चिंच गुळाची चटणी, खजूर गुळाची चटणी याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता, किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता. बघा किती मस्त सॉफ्ट झालं. इथं मी खजूर चटणी पण बनवणार आहे आणि ती पटकन बनवणार आहे. ती कशी काय, एक वाटी खजूर घेतले आणि अर्धी वाटी इथे चिंच घेतलेली. ही चिंच आंबट आहे त्याच्यामुळे मी थोडीशीच घेतलेली, पाव वाटीच घेतलेली. आणि त्याच्यामध्ये 2 वाटी गूळ टाकणार. हे आपण कुकरच्या भांड्यात करणार आहोत. जर तुम्ही कुकरचं भांडं वगैरे नसेल तर एका छोट्या टोपामध्ये असं हे सर्व सामान टाकू शकता. आणि इथे मी 2 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेणार. 2 वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घ्या. बघा, आणि आपली पटकन अशी चटणी तयार होईल. त्याच्यासाठी इथे मी आता मीठ चवीनुसार, जर संदेव मीठ असेल तर ते टाका. आणि 1 चमचा इथे चिली पावडर टाका. जर तुम्ही धने जिरे पूड वगैरे याच्यामध्ये टाकाल तर तुम्ही टाकू शकता. आणि मी इथे जास्त करून ही अशी चटपटीत किंवा उपवासासाठी पण चालेल याच्यासाठी मी जास्त याच्यामध्ये साहित्य टाकलं. आणि इथे मी कुकरचं भांडं ठेवून कुकरमध्ये याला 1 शिट्टी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने 1 शिट्टीमध्येच आपली चटणी तयार होते. बघा, इथं मी कुकर थंड करून मस्तपैकी याचा ओपन करून घेतलेली. आपली चटणी लगेच रेडी होऊन जाईल. कसं भिजवून ठेवा, परत त्याचा पल्प काढा, एवढं हे नसेल तर अशा पद्धतीने पटकन तुम्ही काढून ही 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर इथे बघा मी चाळणीवर ही टाकलेली, कारण त्याच्यामध्ये जो चिंचेचा वगैरे कचरा असेल किंवा खजूरमध्ये कोणता कचरा असेल तर तो गाळून आपला निघून जाईल. असं चमच्याने आपण गाळून त्याचा गर सगळा काढून घ्या आणि वरती आपला ही कचरा घाण अशी राहून जाईल. कारण चिंचेमध्ये रेषा वगैरे असतात त्याच्यामुळे त्या रेषा वगैरे निघून जातात. बघा, मस्तपैकी आपली
चटणी गाळून झालेली आणि वरचा गर हा निघालेला आहे. थोडं पाणी पाहिजे तर अजून तुम्ही टाकून त्याच्यामध्ये त्याच्यातला गर अजून थोडा काढू शकता. हे बघा अशा पद्धतीने ही चिंचेचा गर जर तुम्ही कोणत्याही भांड्या वगैरे चोथा धुण्यासाठी वापरू शकता. हे बघा इथे थोडं तुम्हाला लिक्विड वाटत असेल तर तुम्ही थोडी तिला गरम करून 5-10 मिनटं तिला शिजवून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे ती नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यावर घट्ट होऊन जाईल चटणी. थंड करून तुम्ही एका डब्यात तिला फ्रीजमध्ये 15 ते महिनाभर आरामशीर मस्त टिकते. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्रीजरमधून काढून तिला वापरू शकता. ही रेसिपी हवी असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर